जर मॅनिफेस्टेशन इतकं सोपं असतं तर प्रत्येकाचं आयुष्य किती सिंपल झालं असतं। आणि जर आपण मॅनिफेस्ट करतो तर मग तशा त्या गोष्टी घडत का नाही, आणि मग जर त्या घडून यायची इच्छा असेल त्या पद्धतीने, तर मग मॅनिफेस्ट कसं केलं पाहिजे। तर हा मॅनिफेस्टेशनचा प्रवास जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ मी करत आहे। मी प्राची ममदापूर। आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊयात की मॅनिफेस्टेशन ही एक जर्नी आहे आणि त्याचेच काही टेक्निक्स आपण या पूर्ण मॅनिफेस्टेशन जर्नी मध्ये डिस्कस करणार आहोत। मॅनिफेस्टेशन कसं होतं, आजकालच्या जगात आपण खूप ऐकतो की इझी मॅनिफेस्टेशननी पैसे मिळवा, नातेसंबंध सुधारा किंवा हवं ते मिळवा, घर, गाडी, बंगला, पैसा तुमच्या दाराशी लोळण ठेल वगैरे वगैरे। तर काही अंशी जरी हे खरं असलं तरी एक समजून घ्या ही प्रक्रिया आहे। त्याच प्रक्रियेमध्ये नक्की कशाचा समावेश केला पाहिजे। आपलं मन, आपलं अवचेतन मन, आपले विचार, भावना, कृती आणि विश्वास या सगळ्यात ह्याचा काय रोल आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या देखील व्हिडिओमध्ये हे नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला मॅनिफेस्टेशन जर्नीच्या पहिल्या भागाला। तर मित्रांनो, पहिल्या एक समजून घेऊया की माणसाला हवं ते मिळवण्याची मुभा आहे। फ्री विल असं त्याला म्हणतात आणि हो ते नक्कीच आहे। सर्व गोष्टी ह्या केवळ आणि केवळ आपल्या विल पॉवरवर चालतात आणि याचे संदर्भ देखील आपल्या हिंदू धर्मात किंवा अनेक ठिकाणी दिलेले आहेत। अहम ब्रह्मास्मी जे आपण नेहमी म्हणतो, युनिव्हर्स मध्ये जे आहे तेच माझ्यात आहे आणि माझ्यात जे आहे तेच युनिव्हर्स मध्ये। जेव्हा आपण कन्सेप्ट ही समजून घेतो तेव्हा आपली खरी जर्नीचा अवेअरनेस खरा यायला लागतो असं मी म्हणेन। मग काय बरं केलं पाहिजे या जर्नीमध्ये? तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला काहीतरी मिळवण्या लायक समजणे। म्हणजे एखादी गोष्ट धरून चला, आर्थिक एक एक्झाम्पल घेऊ आपण की समजा माझ्याकडे महिन्याला 5 लाख रुपये यावेत असं मला मॅनिफेस्ट करायचं। पण मन काय सांगतं तुम्हाला, तुमचं अवचेतन मन, की 5 लाख मिळवणं कुठं शक्य आहे, तुझी तेवढी योग्यता आहे का, किंवा काय करायचं आपल्याला 5 लाख रुपये। पण लोकांनी पण आपल्याला लहानपणापासून सांगून ठेवलेलं असतं की पैसा ही एक दुरापास्त गोष्ट आहे, ती काही कष्टाशिवाय मिळत नाही। मग हे सगळं पाठीमागे आपली कॅसेट चालू असते आणि एकीकडे आपण म्हणत असतो मला पैसा हवाय आणि महिन्याला 5 लाख रुपये हवे आहेत। तर ही झाली पहिली मिस्टेक की आपण स्वतःला त्याच्या योग्यतेचं मुळात होतच नाही। मग ते कुठलीही गोष्ट असू दे, घर असू दे किंवा कुठली मटेरियल गोष्ट असू दे, ती जर का आपल्याला मिळवण्याची आपली इच्छा आहे तर पहिलं एक लेसन नंबर 1 ज्याला म्हणेल की स्वतः आपण त्या गोष्टीला पात्र आहोत का हा प्रश्न विचारणं थांबवणे। म्हणजेच काय, तर दुसरं टेक्निक त्याचं असं आहे की विश्वास। मग आपल्याला नक्की विश्वासाबद्दल धारणा काय आहे की माझ्या बाबतीत हे असंच होतं, मी कम नशिबी आहे, किंवा मी काहीतरी करायला गेले की सारखे अडथळे येतात, किंवा माझं काही चांगलं झालं ना की कोणी मला साथ देत नाही। हे सुद्धा छोट्या छोट्या धारणा आणि तुमचे विश्वास आहेत। किंवा परिस्थिती अवघड आहे हे बाहेरून सारखं येणं चाललेलं असतं, पण तुम्ही जर का त्याच्यावर विश्वास ठेवला की नाही, ही गोष्ट मिळवण्यास मी पात्र आहे आणि माझ्यापर्यंत ही वस्तू किंवा गोष्ट यायचा मला अधिकार आहे आणि माझ्यासाठी गोष्टी तशा घडून येण्यास कुठून ना कुठून तरी मला मदत मिळेल, हा विश्वास आला। विश्वास म्हणजे आपल्या धारणा असतात की तुम्ही लहानपणापासून आपण जे शिकतो, पाहतो ते अनुभव या स्वरूपात आपल्या अवचेतन मनामध्ये ठासून भरलेलं असतं। जसं की गणिताच्या पेपरमध्ये आपण कधीतरी फेल झालेलो असतो, कमी मार्क पडलेले असतात, तेव्हापासून जर ते डोक्यात बसलं असेल की गणित हा विषय माझा पक्का नाही, किंवा दिसण्यावरनं लोकांच्या मनात काही धारणा असतात की मी असा आहे दिसायला, तसा आहे दिसायला, इतरांच्या मानाने काहीतरी माझ्यात चांगलं नाही, म्हणजेच माझ्यात काहीतरी कमी, हा झाला तुमचा विश्वास। मग हे असे विश्वास त्या गोष्टीसाठी तुमच्या डोक्यात काय चालू आहे? समजा तुम्हाला एखाद्या छान ठिकाणी नोकरी हवी आहे आणि तुमच्या मनात जर हा विश्वासच नाही की चांगली नोकरी मला मिळू शकते, चांगली टीम मला मिळू शकते, मी कोणाकडे तरी प्रयत्न करायला गेले तर मला लोक मदत करतील, हा विश्वास नाही, मग तुमचं मॅनिफेस्टेशन कसं काम करणार?
तर आपल्या विश्वास आणि धारणांवर काम करा. खंबीर राहा त्या विश्वासावर, कारण तो तिथे खूप मन तुमचं डगमगू शकतं. तुम्ही स्वतःला प्रश्न करू शकता. पण अर्जुनाच्या पोपट्याच्या डोळ्यासारखं जर तुमचं ध्येय निश्चित असेल आणि तुमचा विश्वास स्वतःवर आणि इतर बाह्य परिस्थिती आणि सर्वोच्च शक्ती, ज्याला डिव्हिनिटी म्हणतो, त्याच्यामध्ये असेल, तर गोष्टी तुमच्यासाठी तशा घडायला लागतात. शाहरुख खानचा डायलॉग माहितीये ना, इसी दिल से अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने की कोशिश करती है. म्हणजेच काय, अल्केमी पुस्तक वाचा तुम्ही, मी काय म्हणते अर्थ समजेल तुम्हाला. म्हणजेच तुम्ही जर का पूर्ण झोकून देऊन विश्वासाने एखादी गोष्ट करायला गेलात, तर सारा ब्रह्मांड ती ऊर्जा तुम्हाला ती मिळवण्यासाठी मदत करते. पण जरुरी आहे 100% विश्वास. तर आज आपण ही 2 टेक्निक बघितली की तुम्ही स्वतःला पात्र समजता का, केपेबल समजता का, की हे मला मिळू शकतं, आणि तोच तुमचा विश्वास आणि धारणा त्याच्या रिलेटेड काय आहे हे जर का तुमच्या डोक्यात भिनलं असेल, तर तुमचं मॅनिफेस्टेशन सोपी होतात. उगाच उठून रोज लिहिता आहात, रोज काहीतरी घोकून घोकून मनाला सांगता आहात, पण जर का अवचेतन मन काय हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण डोक्यात जर उलट सुलट विचार चालू आहेत आणि चुकीची कॅसेट चालू आहे, तर ह्याच्यातलं तुम्हाला काहीही मिळणार नाही. ह्याबरोबर आपल्याला आपले प्रयत्न आणि कृतीची जोड असते. त्यामुळे हे होलिस्टिक कॉम्बिनेशन आहे. मॅनिफेस्टेशन हे हा घ्या फॉर्म्युला, हे तुमच्यासाठी हा घ्या फॉर्म्युला, x+y=z असं काम करत नाही. जरी ढोबळमानाने त्याचे काही टेक्निक्स असले तरी ते काही कॉम्बिनेशन्सनी वर्कआउट होणाऱ्या गोष्टी आहेत. ती कॉम्बिनेशन्स काय आहेत, तुम्ही या प्रवासात मग तुम्हाला कसं सक्षम करू शकता, मॅनिफेस्टेशन इन्स्टंट करणं शक्य आहे, ते कसे करायचे, या प्रवासात आपण हळूहळू हे उलगडण्याचा नक्की प्रयत्न करू. असेच पुढचे माझे व्हिडिओ पाहत राहा. आज ज्या मी 2 टिप्स सांगितल्या त्याच्यावर विचार करा आणि काम करा. स्वतःवर काम केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाहीये. त्यामुळे स्वतःवर काम करायचा पहिला निश्चय करा. आणि ह्या टिप्स सह अजूनही काय टिप्स आहेत या जर्नीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊयात. नमस्कार. आणि परत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.